नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज बघणार आहोत. आपण ह्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीवर आधारित 30 प्रश्न घेतलेले आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं आपल्याला उत्तर बघायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4. नितीन करीर हे महाराष्ट्राच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असलेले आपल्याला दिसून येतात. नितीन करीर हे या महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, आशिया खंडातील सर्वात लांब मालगाडी भारतात सुरू करण्यात आली, त्याचं नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. रुद्रास्त्र ही आशिया खंडातील सर्वात लांब मालगाडी भारतात सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचं नाव काय आहे? तर रुद्रास्त्र ही आशिया खंडातील सर्वात लांब मालगाडी आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य कोणते बनले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1. केरळ राज्य हे महाराष्ट्रातील किंवा भारतातील पहिले 100% डिजिटल राज्य बनलेले आहे. भारतातील 100% डिजिटल राज्य कोणतं आहे? तर केरळ हे भारतातील सर्वात पहिले डिजिटल राज्य आपल्याला झालेलं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, 71व्या राष्ट्रीय पुरस्कार चित्रपट पुरस्कार सोहळा सर्वोत्तम चित्रपट कोणता ठरला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4. 12 फेल म्हणजेच 12 फेल हा चित्रपट 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्तम चित्रपट ठरलेला आपल्याला दिसून येतो. 12वी फेल हा चित्रपट होय. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट बेंच कोठे सुरू करण्यात आलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट बेंच सुरू करण्यात आलेले आहे, कोल्हापूर या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, शक्ती संवाद परिषद 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. मुंबई या ठिकाणी शक्ती संवाद परिषद 2025चे आयोजन करण्यात आले होते. मुंबई या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे, मिस युनिव्हर्स इंडिया 2025ची विजेती कोण ठरली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3. मनिका विश्वकर्मा ही 2025ची मिस युनिव्हर्स इंडिया विजेती ठरलेली आपल्याला दिसून येते. मनिका विश्वकर्मा ही मिस युनिव्हर्सल 2025 विजेती ठरलेली असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, ऑपरेशन अलर्ट कोणामार्फत राबवण्यात आलेलं होतं? तर याचं योग्य उत्तर आहे 1. BSF यांच्या मार्फत ऑपरेशन अलर्ट हे राबविण्यात आलेलं होतं. BSF या यांच्याद्वारे हे कार्य केले दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, नुकताच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील किती शिक्षकांना मिळालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3. 4 शिक्षकांना महाराष्ट्राचा 2025चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 4 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2025 पुरस्कार होय. यानंतरचा आहे, पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. महाराष्ट्र हे राज्य पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. महाराष्ट्र हे राज्य होय. महाराष्ट्राने पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिलेला आपल्याला दिसून येतो.
यानंतरचा प्रश्न आहे, आदिवासी समाजातील महिलांना शिक्षण, आरोग्य आणि कृषी व स्वयंरोजगार सक्षम करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, राणी दुर्गावती योजना. ही आदिवासी समाजातील महिलांना शिक्षण, आरोग्य, कृषी आणि स्वयंरोजगार रोजगारामध्ये सक्षम करण्यासाठी किंवा सबलीकरण करण्यासाठी राणी दुर्गावती योजना सरकारने सुरू केलेली आपल्याला दिसून येते आदिवासी महिलांसाठी. होय. यानंतरचा प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वर महाराज यांची 2025 मधील त्यांच्या जयंती कितवी होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, 750. ही संत ज्ञानेश्वर महाराज यांची 2025ची जयंती ही 750वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. संत ज्ञानेश्वर यांची 750वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. भारतातील प्राचीन हस्त लिखिताचे डिजिटलायझेशन संरक्षण करण्यासाठी कोणते मिशन सुरू करण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, ज्ञान भारतम मिशन. हे भारतातील प्राचीन हस्तलिखिताचे डिजिटलायझेशन करण्यासाठी किंवा संरक्षण करण्यासाठी किंवा संवर्धन करण्यासाठी भारताने ज्ञान भारतम मिशन सुरू करण्याचं केलेलं आपल्याला दिसून येतं. भारत ज्ञानतम मिशन. होय. यानंतरचा प्रश्न आहे, ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन नियम विधेयक 2025 नुसार कायदा मोडणाऱ्या व्यक्तीस किंवा शिक्षेस किती तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, 1 कोटी रुपये दंड देण्याची शिफारस या कायद्याने करण्यात आलेली आहे. ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन अधिनियम विधेयक 2025 नुसार कायदा मोडणाऱ्या व्यक्तीस 1 कोटी रुपयापर्यंत दंड किंवा 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. म्हणजे ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन नियमाचे उल्लंघन केल्यामुळे 1 लाख किंवा 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा त्या व्यक्तीस होऊ शकते. यानंतरचा प्रश्न आहे, आवृत्ती 12वी वर्ल्ड गेम 2025 कोठे पार पडल्या? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, चीन या ठिकाणी आवृत्ती 12 वर्ल्ड गेम 2025 पार पडलेले आपल्याला दिसून येतो चीन या ठिकाणी. 7 ऑगस्ट 2025 रोजी चीनमधील चेंगडू येथे ही वर्ल्ड गेम पार पाडलेले आपल्याला दिसून येतात. 7 ऑगस्ट 2025 रोजी चीनमधील चेंगडू या ठिकाणी हे गेम पार पडलेले दिसून येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये MKSला किती वर्ष पूर्ण झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 25 वर्ष पूर्ण झालेली आपल्याला दिसून येतं. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये MKSL या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झालेली आपल्याला दिसून येते. MKSLचा अर्थ काय आहे? तर महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड असं या आपल्याला MKSLचा फुल फॉर्म असलेला दिसून येतो. या संस्थेला महाराष्ट्रामध्ये 25 वर्ष पूर्ण झालेले आपल्याला दिसून येते. तर MKSLची स्थापनाचा जर विचार केला तर 2000 साली MKSL या संस्थेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते आणि 2025 मध्ये तिला 25 वर्ष पूर्ण झालेली आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे ज्यामध्ये उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कौशल्य विकसित करणे या संस्थेचा आपल्याला उद्देश असलेला दिसून येतो. स्थापना वर्षाचाच विचार केला तर 2000 साली MKSL या संस्थेची स्थापना झालेली दिसून येते आणि आज या संस्थेला 25 वर्ष आपल्याला पूर्ण झालेले दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, RPFच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या आहेत?
तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर सोनाली मिश्रा ह्या RPFच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आपल्याला दिसून येतात. सोनाली मिश्रा ह्या होय. RPFच्या पहिल्या महिला महासंचालक सोनाली मिश्रा ह्या आहेत. त्यांची नियुक्तीचा जर विचार जर केला तर 1 ऑगस्ट 2025 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या 143व्या वर्षाच्या इतिहासात या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला आपल्याला ठरलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच सोनाली मिश्रा ह्या या RPF या संस्थेच्या पहिल्या महिला महासचिव असलेल्या आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय नौसेनेत कोणत्या युद्धनौका सामील करण्यात आलेल्या आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 2 आणि 3 हे पर्याय आपल्याला उत्तर बरोबर असले दिसतात. म्हणजेच भारताच्या नौसेनेमध्ये आपल्याला NS उदगिरी आणि NS हिमगिरी या 2 नौका ह्या भारतीय नौसेनेमध्ये दाखल झालेल्या आपल्याला दिसून येतात. भारतीय नौसेनेमध्ये NS उदगिरी आणि NS हिमगिरी या 2 युद्धनौकांचा समावेश आपल्याला भारतीय नौसेनेमध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. या नौसेना होय. यानंतरचा प्रश्न आहे इस्रोकडून अग्नी 5 क्षेपणास्त्राची चाचणी कोठे घेण्यात आलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 चांदीपुरा या ठिकाणी इस्रोकडून अग्नी 5 या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आलेली आपल्याला दिसून येतो. चांदीपुरा या ठिकाणी ही चाचणी घेण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे 2025चा विज्ञान रत्न म्हणजेच मरणोत्तर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना 2025चा विज्ञान रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला आहे. जयंत विष्णू नारळीकर यांना विज्ञान रत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय ग्रँडमास्टर गुकेश दिव्या देशमुख यांनी युरोपियन बुद्धिबळ क्लब कप 2025 मध्ये कोणते पदक जिंकले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 स्वर्ण पदक हे ग्रँड मास्टर गुकेश दिव्या देशमुख यांनी युरोपियन बुद्धिबळ क्लब स्पर्धेमध्ये 2025च्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आपल्याला जिंकलेलं दिसून येतो. दिव्या देशमुख यांनी होय. यानंतरचा प्रश्न आहे 7 क्रोशिया व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 ओडिसा या राज्यामध्ये 7 क्रोशिया व्याघ्र प्रकल्प असलेला आपल्याला दिसून येतो. ओडिसा या राज्यामध्ये हे प्रकल्प असलेला दिसून येतो आणि हे विशेष व्याघ्र वाघासाठी राखीव ठेवण्यात आलेला प्रकल्प आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या केबल सस्पेन्स ग्लास ब्रिजचे नाव काय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 बजरंग सेतू हे आपल्याला भारतातील पहिल्या केबल सस्पेन्स ग्लास ब्रिजचे नाव असलेलं आपल्याला दिसून येतो. बजरंग सेतू हे नाव या पुलाला देण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे इस्रोने प्रक्षेपित केलेल्या भारतातील सर्वात वजनदार दळणवळण उपग्रहाचे नाव काय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 CMS 0.3 हे इस्रोने प्रक्षेपित केलेल्या भारतातील सर्वात वजनदार दळणवळण उपग्रहाचे नाव हे CMS 03 हे असलेले आपल्याला दिसून येतं. CMS 03 हे या उपग्रहाचे नाव आहे. यानंतरचा प्रश्न आहे कोणते शहर रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 चेन्नई हे शहर रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनले आहे. चेन्नई हे
होय, रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली राबविणारे राज्य चेन्नई हे आहे. यानंतरचा प्रश्न आहे, दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, 31 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस हा 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. हा दिवस भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा साजरा केला जातो. म्हणजेच वल्लभभाई पटेल यांची जयंती जी आहे ती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. दरवर्षी 31 ऑक्टोबर या दिवशी ही जयंती साजरी करण्यात येते. नुकतेच प्रकाशित झालेले मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, बर्गेज देसाई हे नुकतेच प्रकाशित झालेले मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक आहे. बर्गेज देसाई हे या पुस्तकाचे लेखक आहेत. मोदीज मिशन याचे लेखक आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांची भारताच्या कितव्या सरन्यायाधीशपदी निवड करण्यात येणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 53व्या न्यायमूर्ती म्हणून सूर्यकांत शर्मा यांची सरन्यायाधीश म्हणून निवड करण्यात येणार आहे. 53व्या न्यायमूर्ती म्हणून किंवा सरन्यायाधीश म्हणून या सूर्यकांत शर्मा यांची निवड करण्यात येणार असलेली आपल्याला दिसून येतो. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, रंजना प्रकाश देसाई यांची 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. रंजना प्रकाश देसाई यांची 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, रत्नागिरी या शहरामध्ये देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार असलेला आपल्याला दिसून येतो. रत्नागिरी या शहरामध्ये हे स्टेडियम होणार असलेलं आपल्याला दिसून येतं.